अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी इकडे महिला भगिनी आहेत, दादा त्यांना सुद्धा भेटण्यासाठी येत आहेत। माता भगिनींनो, पूजनीय बाबांना विनंती, आपणही पुढे यावं। माता भगिनींनो, जोरदार टाळ्या वाजून आपल्या दादांना आशीर्वाद द्यायचे आहेत। दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे, पण अशाही परिस्थितीत जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी थोड्या खुर्च्या पुढे घ्या, घ्या पुढे खुर्च्या, घ्या पुढे घ्या आणखी। धन्यवाद धन्यवाद। यानंतर संघर्ष योद्धे मनोज दादा, एक खुर्ची द्या बरं अजून वरती, एक खुर्ची घेऊन या लवकर। विकी भाई 2 मिनिट थांब। माननीय संघर्ष योद्धे, हॅलो, सगळ्या जणांना विनंती, स्टेज वरती कोणी थांबू नका, सगळ्याला विनंती, सगळेजण, मी पण खाली येणार आहे, सगळेजण खाली चला, चला सगळेजण, कोणी थांबू नका। चला दादा चला, ए दादा चल, चला सगळेजण खाली, चला सगळेजण खाली, इथले मागच्या कोपऱ्यातले पण सगळेजण खाली चला। ए दादा चल, कॅमेरावाला चल, आता समोरून फोटो घे, चला खाली, चला चला सगळेजण, अरे तुम्हाला बोलतो मी, चला चला खाली, चला इकडचे पण नाही, चला सगळेजण आता, चला खाली, चला सगळेजण खाली। प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचा अगोदर आपण म्हटलं होतं दादांचा सन्मान करायचा, पण दादांनी सांगितलं की गुरूंचा सन्मान अगोदर होईल। धाकटी पंढरी नारायणगड संस्थानचे महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं स्वागत स्वतः अशा परिस्थितीत, स्वतः संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील हे पूजनीय बाबांचं या ठिकाणी हार घालून या ठिकाणी स्वागत करतील। आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी गुरुवर्य महंत मेंगडे महाराज आणि नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज यांना मी विनंती करतो, आपण संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पुढे यावं। श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी आणि गुरुवर्य संभाजी महाराज, तसेच गुरुवर्य महंत प्रेममूर्ती शिवाजी बाबा आणि पंकज स्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंगडे या ठिकाणी स्वागत करतायत। आपण जोरदार टाळ्या वाजवायच्यात। मनोज दादा तुम आगे बढ़ो, नगद नारायण महाराज की। या ठिकाणी गुरुवर्य मेंगडे महाराजांचं स्वागत गुरुवर्य संभाजी महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। गुरुवर्य मेंगडे महाराजांनी स्वागत होईल, आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून मेंगडे बाबांचं स्वागत या मंचावर करायचंय। संस्थानच्या वतीनं गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज, गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज आणि संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो। आपण ही थ्रेड दृश्य पाहतोय, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलंय। यानंतर मी हरिभक्त परायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे यांना विनंती करतो, या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं। हॅलो, सगळ्यांना स्टेज वरती जेवढे आहेत ना, दादांनी सांगितले सगळेजण खाली चला, तुम्ही चला ना, ऐका ना यार, न सांगितले तरी तुम्ही थांबताय। खाली जाऊ द्या, त्यांना खाली जाऊ द्या, इथं नसतं। या ठिकाणी दादांचं स्वागत, सगळ्यांनी दादांची सूचना आहे, संपूर्ण या ठिकाणी आता मार्गदर्शनाला सुरुवात होणार आहे। मी गुरुवर्य
लक्ष्मण महाराज मेंगडे यांना विनंती करतो. ही बाप लेकाची भेट आहे, भावनिक क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठीच. मनोज दादा आपल्या सगळ्यांचं दैवत आहेत. मनोज दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय ना, मग दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी गुरुवर्य मेंगडे महाराजांना विनंती करतो, प्रास्ताविक करा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नगद नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपल्या नारायणगडाचा पारंपरिक दसरा मेळावा नगद नारायण महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी गुरुवारी हरिभक्तीपरायण महंत महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने आणि विद्यमान महंत आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांचं करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेले मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या ठिकाणी बाबांनी आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं होतं यावर्षी आपल्याकडे पाऊस वगैरे भरपूर झालेला आहे, अनेकांचे गुरंढोरं वाहून गेलेत पाण्यामध्ये, अनेकाची शेती जी आहे ती नापीक झालेली आहे. दोघांचंही ठरलं आणि पारंपरिक दसरा मेळावा साजरा करायचा ठरला. अगदी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही आणि निमंत्रण नसताना सुद्धा एवढा प्रचंड मुंबईसारखा जनसमुदाय या ठिकाणी हजर झालेला आहे. ही श्रद्धा जी आहे दादावर आणि नगद नारायण महाराजांवर शिवाजी महाराजांवर असलेली ती श्रद्धा आहे. बारकाईने जर पाहिलं, मला 4-2 पत्रकारांनी विचारलं, महाराज तुम्ही मागच्या वर्षी होते दसरा मेळाव्याला, ह्या वर्षी होतो. मी म्हणलं माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज आणि गुरुनाम गुरु माणिक बाबा यांचं जीवाचं नातं होतं. त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य सुदामदेव महाराज आणि गुरुवर्य महादेव महाराज महंत यांचं जीवाचं नातं, आणि आता 3ऱ्या पिढीमध्ये गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा आणि आमचं नितांत प्रेमाचं नातं असल्यामुळं आणि समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासारखे मराठा योद्धे आणि खंदे समर्थक असताना तुम्हाला सांगतो या ठिकाणी यायचं नाही, मग जायचं कुठं. असो, मी जास्त बोलणार नाही. न बोलवता जर एवढा समाजाचा जनसागर उसळलेला आहे तर या दोघांनी जर आवाज दिला असता तर मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा जास्त लोक या ठिकाणी हजर झाले असते. तरी पण या ठिकाणी आलेल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एक गोष्ट सांगतो, ध्येयाचा ध्यास असल्यानंतर श्रमाचा त्रास होत नसतो. यांच्याकडे मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी ध्येयवेडे झालेले मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा ते गडावर आपल्याला संबोधण्यासाठी हजर झालेले. मी एकच सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो, एक महत्वाची गोष्ट सांगतो. असो, दादांची तब्येत जरा बरी नाही. या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. समय लंबा है दोस्त जमाते रहिए, समय लंबा है दोस्त जमाते रहिए, हात मिले या न मिले दिल मिलाते रहिए, एवढा शुभ संदेश देतो. या ठिकाणी गडाने बोलवर 2 शब्द बोलण्याची त्या संधी दिली त्याबद्दल बाबांचं ऋण व्यक्त करतो आणि 2 शब्द मनोगत संपून टाकतो. धन्यवाद. या पारंपरिक दसरा मेळाव्याला आपले दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एकदा भगवे रुमाल वरती करा. एवढा दादा आपल्या सगळ्यांसाठी आलेत. दादांचे फोटो कोणी कोणी आणलेत? हात फोटो वरती धरा. हा, एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज पूजनीय बाबांना मी अशी विनंती करतो, या पारंपरिक दसरा मेळ्याच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांनी बाबांचं स्वागत. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतो नो हरिः. या शुभ मंगल प्रसंगी या दसरा मेळाव्यामध्ये नगद नारायणगडावर संघर्ष योद्धा मनोजदादा पाटलावर असलेल्या भावना, एवढा विराट समाज, मी प्रतिज्ञा करतो नगद नारायणाला, भगवंताला, तुळजा भवानी आई मातेला नमन करतो.
की माझ्या राजाचा अंतकरणातलं दुःख हे लगेच नाहीसं करावं आणि या समाजाचा पोशिंदा असणारा सुदृढ असावा, त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत व्हावी, ही तुळजा मातेला, नगद नारायणाला, भगवंताला साकडा घालतो. आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या गडावर प्रेम करणारा संघर्ष योद्धा मनोज दादावर प्रेम करणारा एवढा अलोट गर्दी या दसरा मेळाव्यासाठी उलथलेली आहे. या ठिकाणी प्रतिकूल वातावरण आहे. आमच्या पाटलाने आम्हाला सांगितलं यावर्षी साध्या पद्धतीमध्ये दसरा मेळावा साजरा करायचा, कारण शेतकरी अडचणीत आहे, पूरग्रस्त अडचणींमध्ये आहे. आणि म्हणून यामध्ये एवढी अडचण असताना सुद्धा जरांगे पाटलावर टाकलेला विश्वास या समाजाने, तरुण बांधवांनी, एवढी मोठी अशी गर्दी झालेली आहे. आणि म्हणून या दसरा मेळाव्याला एक मुहूर्त आहे. आपल्या अंतकरणाचे विकार नाहीसे करायचे, दुर्बुद्धी नाहीशी करायची, अहंकार नाहीसा करायचा आणि अहंकार रूपी रावणाला जाळायचंय, पेटायचंय. आता पेटणार आहे. नारायणगडावर आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे. ओबीसी समाज असो, मराठी बांधव असो, एकमेकाशी सौजन्याने राहा, एकमेकावर प्रेम करा. आपल्याला एका बांधाला नांदायचंय, एका घरात नांदायचंय. आणि म्हणून या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय, विचाराचं सोनं लुटायचंय. आणि आमच्या संघर्ष योद्धा जरांगे पाटलाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा की आमच्या राजाची प्रकृती ठणठणीत व्हावी. याच शुभ संकल्पाबरोबर 2 शब्दाला पूर्णविराम. धन्यवाद बाबा, धन्यवाद. महाराजांचे आशीर्वाद आणि गडाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा, पण दादा समाज तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. रात्री टीव्ही वरती बातमी आली आणि हा सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला. जोरदार टाळ्या वाजून आपला योद्धा आपल्यासाठी लढतोय ना. महाराष्ट्राची आन, बाण आणि शान, मराठ्यांचा स्वाभिमान, संघर्ष योद्धे माननीय मनोज दादा